नमस्कार. कॅल्शियम म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, दुधाचा ग्लास. पण विचार करा, जर दूध हा एकमेव पर्याय नसेल तर? आज आपण वनस्पतींपासून मिळणाऱ्या कॅल्शियमच्या काही जबरदस्त स्रोतांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कॅल्शियमसाठी दूध हाच एकमेव किंवा सगळ्यात चांगला स्रोत आहे का? वर्षानुवर्षे आपल्या मनावर हेच बिंबवलं गेलंय की कॅल्शियम म्हणजे दूध. पण हे कितपत खरं आहे? आज आपण याच पारंपरिक विचाराला थोडं बाजूला सारून दुधाशिवाय कॅल्शियम मिळवण्याचे काही भन्नाट पर्याय पाहणार आहोत. बरं, अनेकांना असं वाटतं की कॅल्शियम कमी झालं म्हणजे फक्त हाडं ठिसूळ होणार. पण नाही, तसं नाहीये. याची काही छुपी लक्षणं पण आहेत, जी कदाचित आपल्याला माहीतही नसतील. आणि ती आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करतात. ही लक्षणं जरा बघा. हाडं आणि दात कमकुवत होणं, नखं ठिसूळ होणं किंवा स्नायूंमध्ये अशक्तपणा येणं, पेटके येणं. इतकंच काय, केस पातळ होऊन गळायला लागणं. हे सगळं कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. म्हणजे बघा, याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं अजिबात चांगलं नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये अजून एक मोठी अडचण म्हणजे कित्येकांना दूध पचतच नाही. आपण त्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतो. मग अशा लोकांनी काय करायचं? शरीराला लागणारं कॅल्शियम कुठून मिळवायचं? बरोबर? याच प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधूया. तर मग उपाय काय आहे? चला आता मुद्द्यावर येऊया. मी तुम्हाला असे 5 जबरदस्त शाकाहारी पदार्थ सांगणार आहे, जे कॅल्शियमचे पॉवर हाऊस आहेत आणि आपल्याला अगदी सहज मिळतात. आपला पहिला सुपर हिरो आहे तीळ. हो, हे छोटे छोटे दिसणारे तीळ कॅल्शियमने अगदी भरलेले असतात. यांना डोसा किंवा पराठ्यावर भुरभुरून खाता येतं किंवा मस्तपैकी चटणी बनवून आहारात समाविष्ट करता येतं. आणि तुम्हाला माहित आहे का, फक्त 2 चमचे तिळातून आपल्याला जवळजवळ 88 मिलीग्राम कॅल्शियम मिळतं. आहे की नाही कमाल? विचार करा, रोजच्या जेवणात याचा समावेश करणं किती सोपं आणि किती फायद्याचं आहे. आपला दुसरा पॉवर सोर्स आहे शेवग्याची पानं, ज्याला मोरिंगा असंही म्हणतात. अहो, हे तर खरंच सुपरफूड आहे. कॅल्शियमचा तर हा खजिनाच आहे. आणि इतकंच नाही, यात लोह आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. आणि आता जरा थांबा, कारण आकडा ऐकून थक्क व्हाल. फक्त 100 ग्रॅम शेवग्याच्या पानांमध्ये तब्बल 400 मिलीग्रॅम पर्यंत कॅल्शियम असू शकतं. किती प्रचंड प्रमाण आहे हे! यादीतला पुढचा पदार्थ आहे पालक. पालक हा कॅल्शियमचा एक खूप चांगला स्रोत आहे, यात शंका नाही. पण एक मिनिट, इथे एक छोटीशी अट आहे. पालकातून पूर्ण कॅल्शियम मिळवायचं असेल तर तो खाण्याची एक योग्य पद्धत आहे. चला ती समजून घेऊया. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. पालक कधीही कच्चा खाऊ नये, कारण कच्च्या पालकामध्ये ऑक्झलेट्स नावाचा एक घटक असतो, जो आपल्या शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यापासून अडवतो. त्यामुळे पालकाचा पूर्ण फायदा हवा असेल तर तो नेहमी शिजवूनच खाल्ला पाहिजे. आपला चौथा पर्याय तर आपल्या सगळ्यांच्या घरात असतोच, दही. हो, दही हे अगदी सहज मिळतं, पचायला खूप सोपं असतं आणि ज्यांना दुधाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. दूध आणि दह्याची ही तुलना बघा. दह्यामध्ये लॅक्टोज जवळजवळ नसतंच, त्यामुळे ते पचायला त्रास देत नाही. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दुधापेक्षा दह्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे दुहेरी फायदा. आणि आपला 5वा आणि शेवटचा पॉवर सोर्स आहे राजगिरा. हे एक असं धान्य आहे जे अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. याचं पीठ भाकरीच्या किंवा चपातीच्या पिठात मिसळता येतं किंवा अख्ख्या राजगिऱ्याची मस्त खिचडीही बनवता येते. आणि याच्या ताकदीचा अंदाज घ्या. फक्त 100 ग्रॅम राजगिऱ्यामधून आपल्याला तब्बल 200 ते 250 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. म्हणजे आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करून कॅल्शियमची गरज सहज पूर्ण करता येते. बरं, आता आपण कॅल्शियमचे स्रोत तर पाहिले, पण इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त कॅल्शियम असलेले पदार्थ खाऊन उपयोग नाही, ते आपल्या शरीरात व्यवस्थित शोषले गेले पाहिजे, नाही का? तर कॅल्शियम शोषून घेण्यासाठी त्याचे 2 जिगरी दोस्त आहेत. पहिला म्हणजे व्हिटॅमिन डी. हे कॅल्शियमसाठी ट्रान्सपोर्टरचं काम करतं. आणि दुसरा दोस्त आहे व्हिटॅमिन सी, जो शोषणाची प्रक्रिया वाढवतो. व्हिटॅमिन डी साठी रोज 15-20 मिनिटं कोवळ्या उन्हात बसा आणि व्हिटॅमिन सी साठी लिंबूवर्गीय फळं खा. सोपं आहे. जसे मित्र आहेत तसेच काही शत्रू पण आहेत. जास्त चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यामुळे कॅल्शियमच्या शोषणात अडथळा येतो. उलटं ते शरीरातलं कॅल्शियम कमी करू शकतात. त्यामुळे या गोष्टींपासून जरा लांब राहिलेलंच बरं. चला तर मग
आत्तापर्यंत जी काही माहिती आपण बघितली ती एकत्र करून एक सोपा डेली प्लॅन बनवूया, जो कोणीही अगदी सहजपणे फॉलो करू शकेल. हे बघा किती सोपे आहे. रोजच्या जेवणात 1 चमचा भाजलेले तीळ घाला. एका वाटीत दह्यात किंवा ताकात 1-2 चमचे मोरिंगा पावडर मिसळा आणि आहारात राजगिऱ्याचा एखादा पदार्थ नक्की ठेवा. इतके छोटे बदल करून कॅल्शियमची रोजची गरज पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एका तरुण व्यक्तीच्या शरीराला रोज साधारणपणे 1000 ते 1200 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते आणि आत्ता जो आपण प्लॅन पाहिला तो हे ध्येय गाठायला नक्कीच मदत करेल. तर मग आता प्रश्न हा आहे की कॅल्शियमसाठी पसंती कशाला द्यावी? दुधाला की आपण आत्ता पाहिलेले या जबरदस्त पर्यायांना? आपलं मत काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल तर अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह.